आरटीआयला वर्षभर प्रतिसाद नाही. अहिल्यानगरच्या भूमी अभिलेख कार्यालयाविरोधात आमरण उपोषणाचा थेट इशारा. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार रवींद्र डिक्रूज यांच्या कार्यपद्धती आणि कर्तव्याबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये 1 वर्षापूर्वी अर्ज करण्यात आला. मात्र आज तागायत ती माहिती मिळालेली नाही. माहिती न देता होत असलेला हा विलंब आणि नियमबाह्य कारभार यावर आता अर्जदारांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. जाकीर शेख आणि अयूब शेख यांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे की जर शासनाच्या नियमानुसार तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई झाली नाही तर येत्या 29 डिसेंबर 2025 पासून ते थेट पुण्यातील माननीय जमाबंदी आयुक्त साहेबांच्या दालनासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. नियमानुसार आरटीआयची माहिती वेळेवर देणे बंधनकारक असताना वर्षभर झाले तरी माहिती न मिळाल्याने संबंधितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता यावर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी जाकीर शेख, अहिल्यानगर. मी अयूब बाबाभाई शेख आणि पत्रकार जाकीर हबीब शेख आम्ही 1 वर्षापासून अहिल्यानगर उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात शिरस्तेदार क्रमांक 1 रवींद्र डिक्रूज यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अर्ज सादर करूनही जनमाहिती अधिकारी मिलिंद भिंगारदिवे यांनी चुकीचे आणि बेकायदेशीर पत्र दिले. अविनाश मिशाळ यांनी 15/10/2025 रोजी प्रथम अपिलाची सुनावणी घेऊन सुनावणीमध्येही निर्णय पारित करूनही त्यांनी आदेश आम्हाला दिला नाही. यामुळे आम्ही या आमच्या माहिती अधिकाराच्या विषयाबाबत मान्य जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहासजी दिवसे, जमाबंदी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र शासन पुणे यांच्या कार्यालयात 29/12/2025 पासून आमरण उपोषणास बसणार आहे. उपोषणातील विषय आम्ही रवींद्र डिक्रूज हा कार्यरत उपाधीक्षक कार्यालयात 2020 पासून 2025 पर्यंत त्यांनी किती पत्रकाची तपासणी केली, त्या पत्रकाचे भूकरमापकाच्या नावाने किती पंचनामे स्पॉटवर जाऊन घेतले आणि किती गट नंबरच्या मोजण्या रद्द केल्या याबाबतची माहिती मागितली. परंतु 1 वर्ष पाठपुरावा करूनही आम्हाला ती संपूर्ण माहिती मिळाली नाही. याबाबत आम्ही उपोषणास बसणार आहे. तरी याबाबत आम्ही 29/12/2025 पासून उपोषण करणार आहे. उपोषणाच्या बाबतीत माननीय जमाबंदी आयुक्त यांनी शासनाच्या नियमानुसार शासनाची एक समिती नेमून रवी डिक्रूज शिरस्तेदार क्रमांक 1 याची 2020 पासून 2025च्या कार्य आणि कर्तव्याची शासनाच्या नियमानुसार चौकशी करून आम्हास न्याय मिळावा व दोषीवर कायदेशीर निलंबनाची व दंडात्मक कारवाई करावी. तोपर्यंत आमचं आमरण उपोषण कायम राहील. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.